अर्थशास्त्र इकोनॉमिक्स के टॉप 20 क्वेश्चंस जो कि एग्जाम में बार बार पूछे जाते हैं। प्रश्न पहिला आहे, अर्थशास्त्राचे जनक कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहे. प्रश्न दुसरा आहे, भारताची केंद्रीय बँक कोणती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे RBI. RBI ही भारताची केंद्रीय बँक आहे. प्रश्न तिसरा आहे, भारतात चलनी नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे RBI. RBI ला भारतीय चलनी नोटा छापण्याचा अधिकार आहे. प्रश्न चौथा आहे, भारताचे आर्थिक वर्ष कोणत्या कालावधीत असते? तर याचं बरोबर उत्तर आहे एप्रिल ते मार्च. एप्रिल ते मार्च मध्ये भारताचे आर्थिक वर्ष असते. प्रश्न पाचवा आहे, GST म्हणजे काय? GST म्हणजे काय? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वस्तू व सेवा कर. GST म्हणजे गुड अँड सर्व्हिस टॅक्स. त्याचं लॉंग फॉर्म आहे गुड अँड सर्व्हिस टॅक्स. तर वस्तू आणि सेवा कर. प्रश्न सहावा आहे, महंगाई इन्फ्लेशन म्हणजे काय? याचं बरोबर उत्तर आहे वस्तूची किंमत वाढणे. जर वस्तूची किंमत वाढली तर महंगाई, त्याला महंगाई असे म्हटले जाते. प्रश्न सातवा आहे, भारतात नाणी कोण जारी करते? भारतात नाणी कोण जारी करते? तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन बी भारत सरकार. भारत सरकार जे आहे ते भारतातील नाणी जारी करते. प्रश्न आठवा आहे, भारतात बँकेचे नियमन कोण करते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए RBI. RBI हे भारतातील बँकेचे नियमन करते. प्रश्न नववा आहे, नीती आयोग. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना झाली. नरेंद्र मोदी यांनी केली. प्रश्न 10वा आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणती संस्था जबाबदार असते? तर याचं बरोबर उत्तर आहे NSO. ऑप्शन बी NSO ही संस्था राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जबाबदार असते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रश्न 11वा आहे, भारतात सर्वाधिक रोजगार कोणत्या क्षेत्रात मिळतो? तर याचं बरोबर उत्तर आहे कृषी क्षेत्रात. कृषी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार उपलब्ध आहे. प्रश्न 12वा आहे, बँकेतील ठेवीवर मिळणाऱ्या रकमेचा प्रकार कोणता? तर याचं बरोबर उत्तर आहे व्याज. जो की आपण व्याज म्हणतो ना, तो व्याजदर आहे. प्रश्न 13वा आहे, GDP चे पूर्ण रूप काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. GDP चे पूर्ण रूप ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे आहे. प्रश्न 14वा आहे, बेरोजगारी म्हणजे काय? बेरोजगारी म्हणजे काय? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी काम करण्याची इच्छा असूनही काम न मिळणे, याला बेरोजगारी असे म्हणतात. प्रश्न 15वा आहे, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? तर याचं बरोबर उत्तर आहे SBI. स्टेट बँक ऑफ इंडिया. तुम्हाला माहीतच असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. प्रश्न 16वा आहे, SEBI चे मुख्य कार्य काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे शेअर बाजाराचे नियमन. स्टॉक मार्केट, शेअर मार्केट तुम्हाला माहीतच आहे ना, तोच. प्रश्न 17वा आहे, नाबार्ड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कृषी व ग्रामीण विकास. कृषी व ग्रामीण विकासाने संबंधित नाबार्ड ही संस्था संबंधित आहे. प्रश्न 18वा आहे, भारतात पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी RK षण्मुखन चेड्डी. RK षण्मुखन चेड्डी यांनी भारतात पहिली अर्थसंकल्प सादर केली.
प्रश्न 19 आहे CRR म्हणजे काय? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कॅश रिझर्वेशन रेशिओ. प्रश्न 20 आहे शेवटचा प्रश्न आहे भारतातील सर्वात भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओ